नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आरआरबी ग्रुप डी 2024 ची आन्सर शीट जी आहे तर ती आलेली. ही आन्सर शीट तुमची उत्तरपत्रिका तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोर जो आहे तर तो कॅल्क्युलेट करायचा आहे एकदम ॲक्युरेट, कोणत्या विभागाला कोणत्या ठिकाणी किती मार्क्स आले हे सगळं तुम्हाला फक्त एका क्लिकवर कळणार आहे. त्याची पण मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. त्याच्यानंतर एखादा प्रश्न तुम्हाला वाटला की हा चुकीचं उत्तर दिलेलं आहे, माझं उत्तर बरोबर आहे, तर त्याला ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घेऊ शकतात, ऑब्जेक्शन घेताना कोणती काळजी घ्यायची, ऑब्जेक्शन घेताना कोणते कोणते रेफरन्सेस वापरायचे, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे तर ते संपूर्णपणे डेडिकेट केलेलं आपण रेल्वेला आणि स्टाफ सिलेक्शन भरतीला. म्हणून तुम्ही जर या केंद्रीय परीक्षांची तयारी करत असाल तर या चॅनलला तुम्ही आजच जे आहे तर ते जॉईन केलं पाहिजे. सगळ्यात आधी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उपलब्ध करून देईल. बघा, या लिंकवर गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचंय, तुमचं डेट ऑफ बर्थ जे आहे टाकायचंय, हा कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचंय. हा लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जे आहे तर ते जाणार आणि आता पुढची प्रोसेस जी आहे तर ती मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी रेल्वे ग्रुप डी ची एक नवीन लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंतची संपूर्ण लाईव्ह बॅच, ज्याला आपण वंदे भारत बॅच नाव दिलेले, तरी संपूर्ण मराठी माध्यमची बॅच तुमच्यासाठी आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च केलेले. आजच तिला जॉईन करा. जॉईन करताना जर GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला आणखी 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाईल. काही समस्या आल्यास आमचा हा नंबर आहे, याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ते विचारू शकता. बघा, इथं कॅन्डिडेटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही डायरेक्ट तिथं लॉग इन करू शकता. आता बघा, तुम्ही जर लॉग इन केलं तुम्हाला काय दिसेल बघा, कॅन्डिडेट डिटेल्स, ई कॉल लेटर, सिटी इंटिमेशन, हेल्प डेस्क अँड कॅन्डिडेट रिस्पॉन्स. मी इथं क्लिक करेल कारण मला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची. इथं क्लिक केल्यानंतर बघा, टू डाउनलोड युअर पेपर, इथं हिअर हा जो आहे ना हा ब्ल्यू कलर मध्ये असेल बघा, ब्ल्यू कलर मध्ये याला क्लिक करायची. याला जसं तुम्ही क्लिक कराल बघा, डायरेक्टली तुमच्या समोर जे आहे तर ते तुमची शीट जी आहे तर ती ओपन होणार आहे आणि तिथून तुम्ही डाउनलोड तिला करू शकता. ही एकदम सिंपल प्रोसेस झाली. पुढची प्रोसेस काय मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं माहितीये का, तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करायचा. स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहे, रँक गुरुजी, रँक मित्रा. तिथं काय करायचं, फॉर एक्झाम्पल मी रँक मित्र ओपन केली. इथं तुमचं जे आन्सर शीट वरती ओपन होता ना, इथं ही लिंक येते बघा, ही जी लिंक असते ही नाही, तुमची जेव्हा ऍप्लिकेशन ओपन होईल आणि तिथं ती लिंक होईल, ती लिंक इथं पेस्ट करायची. कॅटेगरी वगैरे चूज करा कारण की तुम्हाला तुमची रँक पण कळून जाईल आणि स्कोर पण. हॉरिझॉन्टल सबमिट करायचं डायरेक्टली आणि त्याच्यानंतर तुमची रँक, तुमचा स्कोर सगळं काही फक्त एका क्लिकवर करून जा. म्हणजे तुम्हाला ती मोजत बसायची गरज नाही, हे बरोबर आलं, हे चुक आलं, हे बरोबर आलं, हे मायनस करा, ते काही गरज पडणार नाही. डायरेक्टली एका क्लिकवर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी तो जे आहे कॅल्क्युलेट करून देईल. फॉर एक्झाम्पल मी एक रिस्पॉन्स शीट टाकली बघा, याला इथं मार्क मायनस झाले, इथं प्लस बघा 20 स्कोर आलेले इथं लगेच दिसतं आपल्याला. अटेम्प्ट किती केले, 74 केले, नॉट आन्सर 26 केले, राईट 34 आले, रॉंग जे आहे तर ते 40 आले. तर अशा पद्धतीने डायरेक्टली तुमचा ओव्हरऑल स्कोर वगैरे सगळ्या काही गोष्टी प्रत्येक सेक्शन नुसार तुम्हाला इथं जे आहे तर त्यांनी अरेंज करून दिलेले. चांगली गोष्ट आहे, डायरेक्ट एका क्लिकवर सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं कळतील. पुढची प्रोसेस, आता मला काय करायचंय, माझा एखादा प्रश्न बरोबर मला वाटतोय आणि रेल्वेवाल्यांनी चुकीचं दिलेले, तुमचा मार्क जातोय आणि याच्यामुळे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तिथं ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर इथं क्लिक करायचं, क्लिक हिअर टू रेज न्यू ऑब्जेक्शन, नवीन ऑब्जेक्शन क्लिक करण्यासाठी. इथं क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या, आता ऑब्जेक्शन नोंदवण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना आहेत, त्या मी तुम्हाला सर्वप्रथम जे आहे तर ते देतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लगेच कळतील. लक्षात घ्या, प्रोव्हिजनल आन्सर की साठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, की प्रत्येक प्रश्नासाठी 50 रुपये खर्च लागणार आहे. आणि लक्षात घ्या, जर तुमचं बरोबर आलं ऑब्जेक्शन तर तुम्हाला हे 50 रुपये परत मिळतील. त्याच्यानंतर प्रत्येक याच्यासाठी तुमच्याजवळ प्रूफ जे आहे तर तो असणं आवश्यक आहे मित्रांनो. प्रत्येक ऑब्जेक्शन साठी तुमच्याजवळ काही प्रूफ असणं आवश्यक आहे. आता इथं लक्षात घ्या, आता काही मूलभूत नियम आहेत, बेसिक नियम आहेत. फक्त MCQ प्रश्नांवरच आणि पर्यायांवर आक्षेप घेता येईल. एका उमेदवाराला जास्तीत जास्त फक्त 10 प्रश्नांवर आक्षेप घेता येईल. त्यांना वाटतं की खूप सारे चुकलेत, तसं नाही, तुम्ही फक्त 10 प्रश्न सिलेक्ट करू शकतात. प्रत्येक प्रश्नासाठी 50 रुपये, योग्य असेल तर तुमची फी परत मिळेल आणि चुकीचा आक्षेप असेल तर फी परत मिळणार नाही. पुरावा काय द्यायचा बघा, आक्षेप नोंदवताना अधिकृत संदर्भ किंवा पुरावा जोडणे हे बंधनकारक आहे. आणि हे याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जर पुरावा जोडायचा असेल तर जास्तीत जास्त 3 डॉक्युमेंट्स जे आहेत तर तुम्हाला जोडता येतील.
ते डॉक्युमेंट्स पीडीएफ, जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. फाईल साईज 200 केबी ते 400 केबी यांच्या दरम्यानच असले पाहिजे. काही अस्पष्ट आणि पुराव्याशिवाय कोणताही आक्षेप असेल तर तो डायरेक्ट स्पष्ट त्यांच्याकडून नाकारण्यात येईल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर रिमार्क पण लिहायचं आहे तिथं. आक्षेप घेताना तुमचं कारण जे आहे तर ते स्पष्ट करायचंय. आणि एकदा आक्षेप सबमिट केला तर त्याच्यात एडिट करता येत नाही, हे लक्षात घ्या. ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे, आक्षेपानंतर एक फायनल आन्सर केली आणि त्यानुसारच जो आहे तर तुमचा निकाल जो आहे तर तो इथं लागणार आहे. आता इथं ऑब्जेक्शन रेज करताना तुम्ही बघा, इथं आरआरबी लेवल 1 इथं तुमची कोणत्या दिवशी तुमची एक्झाम होती ते दिसणार आहे, तुमची कोणती शिफ्ट होती ते दिसणार आहे. इथं नंबर ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला किती घ्यायचे, 1 घ्यायचे, 2 घ्यायचे, 10 घ्यायचे, डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी डायरेक्टली 10 घेतलं तर मला ऑब्जेक्शन 1 2 3 4 5 6 7 8 10 पर्यंत दिसतं. इथं सगळ्यात आधी विचारलं जातं क्वेश्चन आयडी सांगा, क्वेश्चन आयडी सांगा. बघा हे असे क्वेश्चन आयडी असतात, कोणता क्वेश्चन नंबर आहे ते नाही, हा क्वेश्चन आयडी तुम्ही बघायचा, तो सिलेक्ट करायचा आहे. पुढे इथं लँग्वेज, सिलेक्ट द लँग्वेज इन विच क्वेश्चन पेपर वॉज आन्सर. बऱ्याच मुलांनी मराठीमध्ये ही प्रश्नपत्रिका सोडवलेली होती, तर तुम्ही मराठी हा ऑप्शन चूज करा. बघा इंग्लिश आणि मराठी, तर मराठी हा ऑप्शन चूज करायचा. नेचर ऑफ ऑब्जेक्शन, की तुम्हाला कोणत्या पद्धतीचं ऑब्जेक्शन घ्यायचं ते. आता याच्यात भरपूर प्रकार आहेत मित्रांनो. बघा इनकरेक्ट, अँबिग्युअस क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, मल्टिपल आन्सर, इनकरेक्ट आन्सर की अँड ट्रान्सलेशन एरर. तर हे सगळे इथे जे आहेत तर ते दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं रिमार्क टाकायचं आहे, रिमार्क टाकायचं, डॉक्युमेंट अपलोड करायचं आणि तुमचं अशा पद्धतीने जे आहे तर ते ऑब्जेक्शन इथं घेतलं जाणार आहे. आता कोणत्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेताना कोणता पर्याय निवडावा हे समजून घ्या. इनकरेक्ट आणि अँबिग्युअस क्वेश्चन म्हणजे चुकीचा आणि संदिग्ध प्रश्न वाटला, म्हणजे काय की प्रश्नच विचारण्याची पद्धत चुकीची करून टाकली. असं विचारलं की महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण, तुम्ही म्हणाल की अरे सर हा तर प्रश्न चुकीचा आहे, कारण की भारताचा पंतप्रधान असतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात. याला काय म्हणायचं, इनकरेक्ट अँड अँबिग्युअस क्वेश्चन. आउट ऑफ सिलेबस, जर प्रश्न आरआरबीने दिलेल्या अधिकृत सिलेबसचा भाग नसेल, परंतु हे खूप अवघड आहे मित्रांनो, म्हणून हा ऑप्शन काही सिलेक्ट करण्यात अर्थ नाही. त्याच्यानंतर ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट, म्हणजे तिथं असं विचारलंय की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आणि त्याचं उत्तर जे आहे तर ते एकनाथ शिंदे दिलेले, म्हणजे उत्तर एकनाथ शिंदे दिलेले आणि ऑप्शन मध्ये देवेंद्र फडणवीसच दिलेले, सगळे दिलेले आहेत. आलं लक्षात, म्हणजे हा काय झाला, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, एकही ऑप्शन त्याच्यातला बरोबर नाही. आणि मल्टिपल करेक्ट ऑप्शन, ओके, मल्टिपल करेक्ट ऑप्शन हा एक जो आहे तो येऊ शकतो, म्हणजे एकाच प्रश्नाचे 2 उत्तर. सगळ्यात बेस्ट जो असतो तुम्हाला करायचा असतो तो म्हणजे काय, इनकरेक्ट आन्सर की. इनकरेक्ट म्हणजे तुम्ही जे उत्तर दिलेले ते आणि त्यांनी जे उत्तर दिलेले हे मॅच होत नाही, तेव्हा हे 5 नंबरचं ऑप्शन तुम्हाला करायचं असलं. बाकी ट्रान्सलेशन एरर म्हणजे इंग्लिशमध्ये वेगळं दिले आणि मराठीमध्ये वेगळं दिले, तर त्याला ट्रान्सलेशन एरर जे आहे तर तुम्ही मार्क करू शकता. या सगळ्या काही गोष्टी आहेत. तर या म्हणजे रिमार्क कसा लिहायचं बघा, इथं इंग्लिश मध्येच लिहायचं सगळं. बघा, ऍज पर द ऑफिशियल आन्सर की ऑप्शन इज बी करेक्ट, बट अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी सायन्स 10 टेक्स्ट बुक चॅप्टर नंबर 4 पेज नंबर 56 द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, प्लीज करेक्ट द आन्सर की. तुम्ही अशा पद्धतीने रिमार्क द्यायचंय, कळालं का, अशा पद्धतीने तुम्ही रिमार्क आहे तो द्यायचंय. आता पुरावे कोणते जोडायचे लक्षात घ्या, एनसीईआरटीची पुस्तकं, महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं, काही स्टँडर्ड पुस्तकं आणि गव्हर्नमेंटचे वेबसाईट या जोडायचे. काय जोडायचं नाही, विकिपीडिया चालणार नाही, कोचिंग क्लासच्या नोट्स चालणार नाही, प्रायव्हेट प्रकाशनाची अनधिकृत पुस्तक चालणार नाही आणि हँड रिटन नोट्स कोणत्या टॉपर वगैरेचे असतील त्या इथं चालणार नाही. तुम्हाला हे इथं लक्षात घ्यायचं आहे. तर या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी तुम्ही जर सांगाल तर मी एक डिटेल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येईल. कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि आपली वंदे भारत बॅच जी आहे तर ते चालू झालेले. तुमच्यापैकी ज्या मित्रांचा स्कोर हा कमी आले सर, तुम्हाला वाटलं की मागच्या वेळी मला जे आहे ना चांगलं गायडन्स नाही भेटलं कारण की मराठीमध्ये बॅच नव्हती, तर यावेळी संपूर्ण बॅच तुमच्यासाठी मराठीमध्ये असणार आहे. प्रॉपर फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहे, तर तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.